नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिवशरण बोलत आहे। आता तुमच्या माझ्याकडे अगदी संपूर्ण 12 एकर बागायती फुल बागायती थेट भीमा नदीवरून पाणी असलेली एक विहीर बोर असलेले अगदी काळी कसदार जमीन आता माझ्याकडे विक्रीला आलेली आहे आणि ते पण अगदी चीप रेट मध्ये। तुम्हाला तिची रेट पण सांगतो नंतर लास्टला। अगोदर तुम्हाला मी शेती दाखवून घेतो। ही संधी आली तुम्हाला आता। मला बऱ्याच जणांनी सांगितले की आम्हाला संपूर्ण बागायती असलेली जमीन पाहिजे आहे, तर ती जमीन आणि ते पण स्वस्तामध्ये आणलेले आहे ते तुम्हाला दाखवतो आणि आता शेती संपूर्ण दाखवतो, त्यानंतर तुम्हाला त्याची माहिती देतो। तर या माझ्या मागे। तर मित्रांनो, ही संपूर्ण गव्हाचं क्षेत्र, ही तर ऊसाचं क्षेत्र आहे, मात्र मालकाला लक्ष देता येत नाही, परगावला असतात त्यामुळे लक्ष देता येत नाही, त्यामुळे गहू लावलेला आहे। ऊसाचं क्षेत्र आहे आणि हा संपूर्ण असा ह्याला रस्ता आहे, हे बघून घ्या। ही असा रस्ता आहे, आसपास अशा वस्त्या पण आहेत, बघा हे असे घरं आहेत, वस्त्या आहेत आसपास। हे बघा, हे संपूर्ण 12 एकर रान तुम्हाला द्यायचं आहे। हे बघा, इथं पण असं पत्रा आहे, शेड आहे, हे संपूर्ण क्षेत्र द्यायचं आहे। हे गहू आणि त्याच्या मागील ते वस्ती दिसते तिथपर्यंत गहू जो आहे, काढायला आलेला वाळलेला जो गहू आहे तो गहू तिथपर्यंत ही शेती आहे। चौरस पीस आहे, हे बघा तुम्हाला दाखवतो। आता मी आता आत नेतो, चला तुम्हाला घेऊन चलतो। हे संपूर्ण शेती दाखवतो तुम्हाला। इथं बोर आहे, हे बघा हे बोर आहे त्या ठिकाणी। आज झाडीमध्ये आहे, उन्हामुळे दिसत नाही ते। आणि हे क्षेत्र हे बघून घ्या, थेट भीमा नदीवरून पाईपलाईन असलेली शेती आहे ही। हे बघा संपूर्ण हिरवळ आहे, हे बघा ऊसाचं क्षेत्र असताना मात्र याने गहू लावला कारण लक्ष देता येत नाही। हे बघा, हे संपूर्ण असा गहू आहे, हे बघा असं संपूर्ण गहू आहे, हे गहू आहे। बाजूला ऊस आहे पण यांचा नाही, तो शेजाऱ्यांचा आहे। हे अशा वस्त्या वगैरे पण आहे तिथे। हे 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 गहू म्हणजे आपला आहे, रस्त्याच्या अलीकडचं दाखवलेलं तुम्हाला। हे बघा विहीर आहे, हे असं अशा प्रकारे विहीर वगैरे आहे। तर हे बघा, हे अशा पद्धतीने आहे। तो जो वाळलेला गहू आहे तो पण ह्या क्षेत्रामध्येच आहे, हे बघून घ्या। हे गहू आहे संपूर्ण बघा, आणि हे सुद्धा हे अशा पद्धतीने हे गहू, हे रानातली वस्ती आहे। लाईट डीपी संपूर्ण योग्य व्यवस्थित आहे, अगदी एक नंबर शेती आहे। तिथं तुम्हाला हे बघा डीपी वगैरे लाईट संपूर्ण व्यवस्थित आहे। हे विहीर आहे, आता विहिरीकडे नेतो चला। ही अशी विहीर आहे, मात्र विहिरीच्या पाण्याची कधी गरज नाही पडत कारण भीमा नदीवरून थेट पाईपलाईन आहे। हे बघा अशी विहीर आहे। तर इतर क्षेत्र दाखवतो चला आता। हे बघा, हे नांगरून ठेवलेलं हे बांध आहे, 12 एकरचा बांध आहे, चौरस पीस आहे, अगदी चौरस पीस आहे। हे बघा ते गव्हापर्यंत अगदी ती घरं वगैरे दिसत आहेत, त्याच्या अलीकडे गहू दिसतो तुम्हाला, तिथपर्यंत अशा प्रकारे हे क्षेत्र आहे। हे संपूर्ण क्षेत्र आहे, हे बघा। आणि त्याच पद्धतीने मी मध्येच बांधावर उभारलोय, ते पण दाखवतो आता। हा बांधच आहे संपूर्ण। हे बघा, हे अशा प्रकारे बांध आहे, हे बघा हे बांध आहे, हे बिगर नांगरलेलं आहे, ते द्यायचं आहे। इथं चांगल्या वस्त्या वगैरे आहेत, घरं आहेत, हे बघा। हे बघा चारी बाजूनी वस्त्या आणि घरं आहेत। हे बघा हे रान सगळं पूर्ण ते हे हिरवं जे पीक दिसतंय त्याच्या अलीकडपर्यंत हे अशा पद्धतीने 12 एकर आहे, हे अशा पद्धतीने आहे। तर मित्रांनो, हे 12 एकर तुम्हाला दाखवलेले आहे मी। हे बघा, आपण ज्या बांधावरनं रस्त्यावरनं चाललो आत, अंतर्गत रस्ता आहे हा, पण हे पण क्षेत्र दाखवलं तुम्हाला संपूर्ण, आणि हे पण क्षेत्र दाखवलेलं आहे। पुढील तुम्हाला ते गहू लावलेलं ते पण दाखवलेलं आहे। वस्ती आहेत, चांगली काळं कसदार रान आहे, खारट वगैरे काही नाही,
थेट भीमा नदीवरनं पाईपलाईन असलेले आहे. विहीर आहे, विहीर कधी उपयोगाला आलेली नाही. हे बघा अशा पद्धतीने आहे. हे लाईट डीपी सगळी व्यवस्था आहे. बोर पण आहे. हे बघा बोर वगैरे संपूर्ण व्यवस्थित पाण्याचं क्षेत्र आहे. संपूर्ण बागायती क्षेत्र आहे. आता इतर माहिती देतो तुम्हाला. चला, हे अशा पद्धतीने आहे शेती. हे वस्ती दिसती बघा, शेतातली वस्ती. लाईट तर मित्रांनो, हे काळं कसदार रान आहे. जरा माती उचलून दाखवा तुम्ही अशी जरा. हे बघा ह्या पद्धतीने असं काळं कसदार रान आहे. सगळं पूर्ण बघा जमीन कशी आहे, काळं रान आहे. हे अशा प्रकारे पूर्ण शेत आहे. हे गहूचं आहे. हे ऊसाचंच क्षेत्र आहे. मात्र मालकांना वेळ नाही इकडे येण्यासाठी पाहण्यासाठी. हे बघा हे अशा प्रकारे आहे. तर इतर माहिती देतो आता. चला, तर मित्रांनो, तुम्हाला मी हे सगळं क्षेत्र दाखवलेलं आहे. एकूण 12 एकर क्षेत्र आहे. विहीर आहे. थेट भीमा नदीवरनं 4 इंची पाईपलाईन आहे. काळं कसदार म्हणजे तुम्हाला मी ही सगळी जमीन दाखवलेली आहे. अगदी काळं कसदार रान आहे. हे बघा अगदी चांगलं काळं कसदार रान आहे. तर हे जी प्राईस कोट हे तुम्हाला सांगायचंच आहे. इतर माहिती अगोदर देऊ द्या. भीमा नदी इथून 2.5-3 किलोमीटरवरती आहे. तिथून थेट 4 इंची पाईपलाईन आहे. ह्या शेतामध्ये विहीर असून ते वापरता येत नाही, कारण पाणी हे जर शिल्लक राहतं. मालक आहेत हे परगावचे आहेत, कारण त्यांना इथं येऊन शेती करणं जमत नाही. पूर्वी पूर्ण 12च्या 12 एकर ऊस होता. आता काय त्यांना होत नाही. त्यामुळे ही शेती अगदी चीपमध्ये स्वस्तामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आता एकरी 14 लाख सांगतात. जर तुम्हाला 12 एकर घ्यायची तर 12 एकर देऊ शकता. जर तुम्हाला 4-5 एकर घ्यायची असेल तर 4-5 एकर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला पाण्याचा हिस्सा, भीमा नदीवरून आलेला पाण्याचा हिस्सा मिळेल. 3 एकर पाहिजे असेल तर 3 एकर सुद्धा देण्यास ते तयार आहेत. 14 एकर प्राईस कोट केली. 14 एकर जर तुम्हाला 12 एकर संपूर्ण घ्यायचे तर ते अगदी व्यवस्थित चीप रेटमध्ये बसल्या बैठकीला कमी जास्त मी करून देतो. ते देण्यास मालक तयार आहेत. त्याच पद्धतीने माझ्या हे शेती कुठं आहे हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. हे शेती आहे सोलापूर जिल्हा, मंगळवेढा तालुका, माचनू आपलं तामदर्डी हद्दीत आहे. सोलापूरपासून 28 ते 30 किलोमीटर आहे. मंगळवेढा येथून 14 ते 15 किलोमीटर आहे. अगदी चांगले आहे. काळं कसदार सुजलाम सुफलाम शेती आहे. तुम्हाला हे सांगितलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने जर तुम्हाला माझ्या म्हणजे प्रॉपर्टीचे नवनवीन जर 1 मिनिट अजून सांगायचं राहिलं की ज्यांना प्रॉपर्टी विकायची असेल, मग त्याच्यामध्ये बंगला राहू द्या, प्लॉट राहू द्या, शेती राहू द्या, प्रॉपर्टीमध्ये काही इतर काही राहू द्या, घेणारे सुद्धा ग्राहक माझ्याकडे आहेत. आणि जर तुम्हाला द्यायची असेल, घ्यायचे असेल, ते पण माझ्याकडे ग्राहक आहेत. देणारे आणि घेणारे दोन्ही ग्राहक आहेत. सेवा दिली जाईल. त्याच पद्धतीने जर तुम्हाला माझ्या प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.